रोजच्या जेवणात बनवता येईल आणि टिफिनलाही देता येईल अशी चटपटीत झटपट तयार होणारी पालकाची सुकी भाजी आज मी बनवत आहे. तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराच्या पालकाच्या जोड्या घेतल्या आहेत आणि ही पालकाची भाजी मी निवडून स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये अगदी 1.5 चमचा मी तेल ओतले आहे. आता हे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावेत. आता हे जिरे छान फुलू द्यावेत. नंतर यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घालाव्यात. आता गॅसची फ्लेम लोच ठेवावी आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा लसूण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे, जेणेकरून हा लसूण सर्व बाजूने एकसारखा परतला जाईल. तर पहा, अशा प्रकारे आता या लसुणाला छान असा लालसर सोनेरी रंग आला आहे. लसणामुळेच आपल्या भाजीला छान अशी चव येते. आता लसूण अशा प्रकारे छान सोनेरी रंगावर आला की यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीपुरते लाल तिखट घालावे. इथे मी लाल तिखट 1.5 चमचा घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर तेलामध्ये ते हलकेच परतून घ्यावे. आता लगेचच यामध्ये बारीक चिरलेली सर्व पालकाची भाजी घालावी आणि आता ही भाजी देखील फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. पहा, तरी इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीत. तर येथे तुम्ही पाहू शकता, कलत्याने मी एकसारखे हलवत आहे आणि फोडणीमध्ये हा पालक व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता मोठ्या आचेवरच आपल्याला हा पालक फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, पालकाची भाजी ही पूर्वीपेक्षा कमी झालेली तुम्हाला दिसत असेल, म्हणजे ती व्यवस्थित परतली जात आहे. तर आता ही भाजी व्यवस्थित परतून घेतली आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटे मध्यम आचेवर वाफ येऊ द्यावी. नंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. तर इथे आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर इथे मी साधारण पाऊण चमचे इतके मीठ घातले आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर या भाजीला आपोआप पाणी सुटू लागते आणि एवढ्या पाण्यात ही भाजी चांगली शिजली जाते आणि चविष्ट देखील होते. त्यामुळे आपण वरतून पाणी घालणार नाहीत. तर आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा ओबडधोबड वाटलेला कूट घालायचा आणि कलत्याने व्यवस्थित हलवून हा कूट या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा. तर पहा, अशा प्रकारे इथे मी कलत्याने व्यवस्थित हे कूट या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तर आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे. तर 3 ते 4 मिनिटानंतर परत यावरील झाकण काढावे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. तर इथे तुम्ही पाहू शकता, ही भाजी देखील आता चांगली शिजलेली आहे आणि यामध्ये जे आपोआप या भाजीला पाणी सुटले होते ते देखील पूर्णपणे आटलेले आहे आणि यामध्ये घातलेला दाण्याचा जो कूट होता तो देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे. तर अशा प्रकारे चटपटीत पौष्टिक अशी पालकाची सुकी भाजी तयार झालेली आहे. येथे तुम्ही पाहू शकता, ही भाजी दिसायला देखील अगदी सुरेख दिसत आहे. बघता क्षणी खावीशी वाटणारी ही पालकाची सुकी भाजी फक्त 5 ते 7 मिनिटात तयार होते आणि ही भाजी टिफिनला देखील देता येते. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.